नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण राणी म्हणजे दुसरी तिसरी कोणीच नसून मंजिरी असल्याचे सत्य समोर आलेलं असतं. पण मंजिरीने हे का केलं असावं हा सगळा भूतकाळ आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर इथे आता रुजिता जिजीने सगळी काही हळदीची तयारी चालू केलेली असते. आता मंजिरीच्या रूममध्ये रुजिता काही साड्या घेऊन येते आणि जिजीला म्हणू लागते, जिजी अगं बघ बरं, आठवण्याचा प्रयत्न कर. मंजूने हळदीला साखरपुड्याला म्हणजे कुठल्या कुठल्या साड्या वापरल्या होत्या. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, अगं ही साडी मंजिरीने हळदीला घातली होती. मंजू आज तू हीच साडी घाल बरं का. मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस आता रुजिता म्हणू लागते, जिजी आपल्याला सगळं काही जसंच्या तसंच करायचं आहे बरं का. तेवढ्यात लगेच राय येतो आणि म्हणू लागतो, झाली की नाही तयारी, समजा काही तसंच व्हायला पाहिजे बरं का. हे बघ मिस पायर, तू बी मीर बरोबर नीट वाग. कारण तुला माहिती आहे ना, हे सगळं आपण नानाजीजीसाठी करतोय. कारण हे जे चालवलं आहे ना आपण, ते समजा खोटं आहे की नाही. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो समजा खोटं आहे, पण आपल्याला मिहीरला सगळं काही आठवावं म्हणून हे करायचं आहे की नाही. त्यामुळे मंजिरी घालशील ना ही साडी. मंजिरी आता होकार देते. त्यावर आयम लागतो, जिजी काळजी करू नको, मिस पायर हे नक्की करणार. लग्न बी होणार, हळद बी होणार, सगळं काही होणार. आणि मिहीरला समजा काही आठवायलाच पाहिजे, कारण आपण समजा तसंच करतोय ना पहिल्यासारखं. त्यावर लगेच शशिकला तिकडे येते आणि मला लागते, हो सगळं काही तसंच करायचं आहे, खोटं खोटं. पण राया तेव्हा तू कुठे होता, तू कशाला आला इकडे. मीरला जर सगळं काही तसाचं तसं आठवायला पाहिजे ना, मग हा राया या घरात काय करतोय. जाऊबाई तुम्हीच सांगा, हा राया कधी असायला पाहिजे, जेव्हा मीरचं लग्न होईल. जेव्हा हा राया त्याला उचलून ओढत अण्णाकडे घेऊन गेला होता, तेव्हाच या रायाची एंट्री व्हायला पाहिजे की नाही. मग सांगा बरं तुम्ही जाऊबाई. त्यावर लगेच आता राया मात्र या भामट्या शशिकलाकडे बघू लागतो. मंजिरीला मात्र शशिकलाचा राग येतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी मी बरोबर बोलते ना, राया तर मिहीर आणि तुझ्यामध्ये नव्हताच ना, तो आत्ता आलाय ना. मग त्याचं काय काम आहे. जर सगळं पहिल्यासारखं करायचं असेल तर रायाला इकडनं जावं लागेल. तेवढ्यात राया म्हणू लागतो, शशिकला काकू अगं काय डोकेबाज आहे तू. अगदी बरोबर, तू म्हणतेस ना तसंच व्हायला पाहिजे. मी इकडे नकोय. कसं आहे ना, मिहीरला उचलायचं आहे ना मला लग्न झाल्यानंतर, तेव्हाच मी येईल. चल मिस बाहेर, मी निघतो, सगळं काही ठीक होईल, नको टेन्शन घेऊ. असे म्हणत आता राया तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस शशिकला म्हणते, चला चला आपण आता अजिबात वेळ व्हायला घालवायचा नाही आहे, आपल्याला सगळी काही तयारी करायची की नाही. चला मग. असे म्हणत सगळेजण आता इकडे हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस घोरपडे आता मिहीरला घेऊन इकडे नानाजीजीच्या घरी आलेला असतो. आता हॉलमध्ये येताच घोरपडे म्हणू लागतो, सर सर या आतमध्ये नानाजीजी. असे म्हणत आता घोरपडे सगळ्यांना आवाज देतो. सगळेजण आता धावतच बाहेर येतात. आता जिजीला तर मिहीरला बघून खूपच आनंद होतो. जिजी पटकन मिहीरच्या तोंडावरनं असा हात फिरवते आणि जणू त्याची दृष्टच काढते. माझा मिहीर कसा आहेस तू, बरा आहेस ना. मिहीर मात्र शांतपणे इकडे तिकडे बघत असतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मिहीर अरे संकोच बाळगू नको, अरे हे तुझं हक्काचं घर आहे आणि इथे जी आजूबाजूला माणसं आहेत ना, ती समधी तुझ्या हक्काचीच आहे बरं का. मंजिरीला मात्र या काकूचा राग येतो. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, मिहीर अरे तू गप्प का बसलाय, तू काहीतरी बोल ना मिहीर. हे बघ नक्कीच तुला सगळं काही आठवायचा प्रयत्न कर, तुला आठवेल सगळं काही. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, खरं तर ना मला तुम्हा समद्यांची माफी मागायची होती. माझ्यामुळे जे काय झालं ते सगळं तुम्हाला भोगावं लागलं. मला अजून काही आठवत नाही आहे, पण मला लवकरच सगळं आठवण्याचा मी प्रयत्न करेल. त्यावर नाना म्हणू लागतात, नक्की आठवणार. मिहीर माणसाने जर एखादी गोष्ट करायची ठरवली ना, तर माणूस नक्कीच त्यात यशस्वी होतो. तू मनापासून आठवण्याचा प्रयत्न कर. आपण सगळेजण तयारीला लागलोय की नाही, मग सगळं काही तसंच होणार, तुला नक्की आठवेल. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, हो सर तुम्हाला आठवणार, आपण तसंच सगळं काही करणार आहोत. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, पण मला मंजिरी तयार आहे की नाही हे तिला विचारायचे. हे सगळं करण्यासाठी मंजिरी तयार आहे ना. मंजिरी मात्र आता एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी का तयार होणार नाही, होणार ना. मंजिरी तयार आहे, कारण जिजी म्हणजे तिचा जीव की प्राण आहे.
जिजीसाठी ती काहीही करू शकते. आत्ता फक्त ती गप्प आहे कारण ती लाजली ना. आता मिहीर मात्र गालातल्या गालात हसू लागतो. मंजिरीला मात्र या काकूचा खूपच राग आलेला असतो. तर लगेच आता जिजी म्हणू लागते, हो सगळं काही तसंच्या तसंच व्हायला पाहिजे. तेव्हा शशिकला म्हणते, जाऊबाई अहो मग उशीर कशाला करायचा, आजच आपण हळद उरकून टाकूया. हळदीचा कार्यक्रम आज होणार म्हणजे होणार. तेव्हा रुजिता म्हणू लागते, मम्मी अगं कसं शक्य हे, आजच्या आज एवढी तयारी कशी होऊ शकते. त्यावर शशिकला म्हणू लागते, कशाला लागते का तयारी, आजवर या घरात किती लग्न केलीत आपण. अगं फक्त हळद आपल्याला मिहीरला लावायची आणि तीच उष्टी हळद मंजिरीला लावायची. जा जा तू मंजिरीला तयार करून घेऊन ये, आम्ही इकडचं बघतो. असे म्हणत रुजिता आता मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे टिपिकल डंकी खूप भडकलेले असतात. तेव्हा ते रायाभाऊला म्हणू लागतात, रायाभाऊ अरे हे काय चालू आहे, अरे आज हळद आहे आणि तू इकडे शांत कसा बसू शकतो. रायभाऊ आपण हे सगळं शांतपणे नाही बघू शकत, आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावंच लागेल. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, होणार समजा काही प्लॅनिंगनुसारच होणार, पण प्लॅन आधीचाच रेडी आहे. आता मात्र लगेच टिपिकल डंकी म्हणू लागतो, काय रायभाऊ प्लॅन रेडी आहे म्हणजे. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, त्या घोरपडे आणि शशिकलाला वाटतं की त्यांच्या मनानुसार सगळं काही होणार. ते मिसफायरला उष्टी हळद लावणार मिहीरची, मिहीरबरोबर तिचं विधिवत लग्न लावणार, असा त्यांचा प्लॅनिंग होणार. यशस्वी होणार, पण आपला प्लॅन समजा काही रेडी आणि ठरल्याप्रमाणे तसंच होणार. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो, वा रायभाऊ ही शशिकला तुला भुलवायला चालली होती, आता बघ तिला कसं भुलवायचं ते. रायाभाऊ काय थोडा हुशार नाही आहे. त्याच वेळेस आता डिफिकल्ट म्हणू लागतो, हो आता त्या दोघांना त्यांची जागा दाखवायचीच, आपल्या रायाभाऊशी पंगा घेतात काय. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, दाखवणार त्या दोघांना त्यांची जागा, हा राया लवकरच दाखवणार असं आता रायाने ठरवलेलं असतं. तर इकडे शशिकलाने आता गुरुजींना कॉल केलेला असतो, तुला मी आधीच समजा काही समजावून सांगितलं आहे, आता पुन्हा एकदा नीट ऐक, तुला जे सांगितलं आहे ते तसंच करायचं आहे. तुला अजून लग्न लागल्यानंतर खूप पैसे मिळतील. मंजिरीचं आणि मिहीरचं विधिवत वैदिक पद्धतीने लग्न लावायचंच. त्यावर लगेच तो गुरुजी म्हणू लागतो, पण हे कसं शक्य आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, शक्य करायचं, तुला सांगितलं आहे ना तेवढंच करायचं आहे. तुला या कामाचे पैसे दिले जातील, लग्न लागल्यानंतर तुला हवे तेवढे पैसे मिळतील, पण जे सांगितलं आहे ना ते झालंच पाहिजे, नाहीतर ही शशिकला काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे, आलं आहे ना लक्षात. असं आता गुरुजींना शशिकलाने धमकावून ठेवलेलं असतं, जेणेकरून तिला आता मंजिरी आणि मिहीरचं खरोखर लग्न लावायचं असतं. तर इकडे राया मात्र तयारीला लागलेला असतो. आता रुजिदाने मंजिरीला हळदीसाठी छान असं तयार केलेलं असतं. अगदी हळदीचे दागिने, पिवळ्या रंगाची जशीच्या तशी साडी, सगळं काही पहिल्यासारखं तयार केलेलं असतं. मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे खाली हॉलमध्ये हळदीची सगळी तयारी झालेली असते. जिजी, नाना, निखिल सगळेजण हळदीसाठी तयार होऊन आलेले असतात आणि मिहीरही मंडोळ्या बांधून आता हळद लावण्यासाठी खाली हॉलमध्ये तयार होऊन येतो. आता मात्र हे सगळं दृश्य जे घरात चालू असतं ते बघून मंजिरीच्या मनाची भीती वाढलेली असते. का कुणास ठाऊक, खरंच माझी हळद काज मिहीरबरोबर होणार तर नाही ना, असं तिला वाटू लागतं. ही काकू काहीही करू शकते, तिने जर खरंच मला मिहीरची उष्टी हळद लावली तर, असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर उभे असतात. मंजिरी आता रायाला फोन करत असते, पण राया काही फोन उचलत नाही. त्याच वेळेस ती आता मनाशीच म्हणू लागते, कसा आहे ना हा राया, याला कळत नाही आहे का मी इकडे संकटात अडकले आणि हा फोन का घेत नाही आहे. आता त्याच वेळेस रायाने फोन उचललेला असतो. तेव्हा तो म्हणू लागतो, मिस बाहेर अगं बोल ना, का बरं फोन केला. तेव्हा मंजिरी लागते, राया तुला समजत नाही, अरे इकडे काय चालू आहे, तू इकडे का येत नाही आहे. अरे ती काकू काहीही सांगते आणि तू तिचं ऐकतो. हे बघ आपण हे नानाजीजीसाठी करतोय हे मला माहिती आहे, पण बास आता हा खेळ बाद झाला. राया अरे ती शशिकला काकू त्या मिहीरची उष्टी हळद मला लावणार आहे आणि तुझ्या बायकोला दुसऱ्या कुणाची तरी उष्टी हळद लावताना तू बघू शकतोस. राया तुला जरी हे पटत असेल तरी मला हे पटणार नाही. मी नानाजीजीसाठी या नाटकाला तयार झाले होते, पण नाही बास आता मी जास्त सहन करू शकत नाही, मला हे मान्यच नाही. आणि राया मुळात म्हणजे ना आता तू माझी समजूत काढणं बंद कर. आपण हे नानाजीजीसाठी करतोय, मी त्यांचा मुलगा आहे त्यांना मिळवून देण्यासाठी करतोय, पण मला आता काही ऐकायचं नाही. राया तुला कळतंय ना, मी जीव मुठीत धरून थांबते इथे. त्यावर लगेच आता राया मात्र गप्प बसून मिसफायरचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. मग लगेच मंजिरी लागते, राया अरे वेड्यासारखी मीच बोलते, मलाच वेड लागलंय का, तू काहीच का बोलत नाही आहे. तेव्हा राया लागतो, मिसफायर
तुझी एवढी फायरिंग चालू असताना मी मध्ये कसा बोलू शकतो? तेव्हा मंजिरी लागतं झालं, चेष्टा करून झाली तुझी, मिसफायर करत असतो. अरे मग तुझ्या मिसफायरसाठी काहीतरी कर ना राया, नाही तर ती शशिकला काकू काय करेल तुला माहिती आहे ना. तिने जर खरंच मला उष्टी हळद लावली तर? तेव्हा रायम लागतो मिसफायर, असं काही बी होणार नाही. तुझ्या या नवऱ्या रायावरती विश्वास आहे ना, मग तुला हा राया शब्द देतो, असं काय बी होणार नाही. तेव्हा मंजिरी लागते राया, अरे पण तू इथे नाही आहे, हे तू सगळं कसं थांबवू शकतो? ती काकू काहीही करू शकते. तेव्हा रायम लागतो मिसफायर, हा राया म्हणजे काय तुला माहिती आहे ना? रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते आणि राया आपला सबूत कधी बी मोडत नाही आणि तो मिसफायरला दिलेला सबूत मोडूच शकत नाही. त्यामुळे मिसफायर, तू बिंदास्तपणे बाहेर जा. तुला मिहीरची उष्टी हळद लागणारच नाही. तुला माझी उष्टी हळद लागली तर चालेल का? असे म्हणत आता मंजिरी हसू लागते. त्याच वेळेस आता लगेच रायम लागतो, बरोबर ठेव, तू टेन्शन घेऊ नको, समजा काही ठीक होणार आहे. आता मंजिरी फोन ठेवते. तर इकडे आता जिजीने मिहीरचं औक्षण केलेलं असतं आणि आता मिहीरला हळद लावायला सुरुवात केलेली असते. आता जिजी मनाशीच म्हणू लागते, विठुराया, मी हे सगळं काही माझ्या मुलाची स्मृती परत येण्यासाठी करते. आज माझ्या लेकराला समजा काही आठवावं, प्लीज तुझ्याकडे एवढीच मागणी करते रे, असे आता जिजी मनाशीच म्हणत असते. त्याच वेळेस आता जिजी हळद लावत असतानाच मिहीरला काहीतरी आठवू लागतं. तो आपले डोळे बंद करतो. का कोणास ठाऊक माझ्याबरोबर हे समजा आधी घडलंय असं का वाटतंय मला. आता लगेच शशिकला पटकन जिजीला बाजूला ओढते. जाऊबाई, बघताय ना, त्याला काहीतरी आठवतंय. देवाच्या कृपेने त्याला सगळं काही आठवेल. आपल्याला लवकरात लवकर लग्न वगैरे करावं लागेल, म्हणजे समजा काय आठवेल. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो मिहीर, काय होतंय तुला काय आठवलं का? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जिजी, का कुणास ठाऊक हे समजा माझ्याबरोबर झालं असं वाटतंय मला, पण मला आठवत का नाही आहे. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, आठवेल, तुला नक्की आठवेल. आधी आपण हळदीचा कार्यक्रम पूर्ण करूया. सगळ्यांनी आता एक एक करून हळद लावलेली असते. शशिकलानेही आता सगळी काही तयारी छान पद्धतीने केलेली असते, कारण हे सगळं मंजिरी आणि रायाच्या नाकावर टिचून तिला करायचं असतं ना. मंजिरी आता तयार होऊन बाहेर येते आणि मिहीर समोर आता हळद लावण्यासाठी बसलेली असते. पण मंजिरी खूप घाबरलेली असते. जीव अगदी तिने आपल्या मुठीत ठेवलेली असतो. तेवढ्यात आता लगेच शशिकला लागते, चला आता मिहीरची उष्टी हळद मंजिरीला लावूया. जिजी नाना सगळेजण गप्प बसून आता शशिकलाकडे बघत असतात. त्याच वेळेस शशिकला लागते, चला चला आता मंजिरीला हळद लावायची. असे म्हणत मंजिरी आता शशिकला काकूकडे बघते. आता शशिकला मंजिरीजवळ येते आणि हळूच म्हणू लागते, मंजिरी बघ, ही शशिकला काय आहे ना, तुला अजून कळली नाही. आता ही शशिकला तुला मिहीरची उष्टी हळद लावणार आणि त्यानंतर तुझं खरोखरचं लग्न मिहीरबरोबर होणार. तू त्या रायाची नाही तर मिहीरची बायको असणार. आता मात्र हे सगळं बोलणं रुजिदाने ऐकलेलं असतं. रुजिदाला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया तर म्हटला होता की मला ही उष्टी हळद लागणार नाही, त्याने मला शब्दही दिला आहे, पण मग शशिकला काकू तर माझ्या जवळ हळद घेऊन आली, तरी काही होत नाही आहे. विठुराया, हे सगळं थांबव रे बाबा, तूच काहीतरी कर, रायाला सद्बुद्धी दे. राया अजून कसं इकडे आला नाही, असे विचार आता मंजिरीच्या मनात चालू असतात. त्याच वेळेस आता शशिकला काकू हसतच ती हळद अशी आंब्याच्या पानावरती घेते आणि आता मंजिरीला लावायला हात पुढे करणार, तेच आता वरनं एक पाल त्या हळदीत पडलेली असते. आता मात्र ती पडलेली पाल बघताच काकू जोरात ओरडते आणि ते हळदीचं भांडं असं फेकून देते लांब. आता मात्र सगळेजण घाबरतात. काकू काय झालंय? आता लगेच रुजिदा लागते, मम्मी अगं काय केलं तू? उष्टी हळद फेकून का दिली? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं काय पांढऱ्या पायाची अवलक्ष्मी ग तू. अगं सतत काही चांगलं करायला गेलं की काहीतरी तुझ्यासमोर वाईटच घडतं. अगं अशी कशी करू शकते तू? त्यावर रुजिदा म्हणू लागते, मम्मी अगं काय बोलते, तिची काय चुके, काय झालंय? त्यावर लगेच शशिकला लागते, पाल पडली, अपशकुन झाला, उष्टी हळद सांडली गेली. जी हळद हिला लावायची होती ना, तिचा सगळा बत्त्या बोळ झाला. मंजिरी, हे सगळं तुझ्यामुळे झाला. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मम्मी काळजी करू नको, अगं मिहीरची अजून उष्टी हळद आहे, ती मी आणते. आता दुसरं भांडं हळदीचं रुजिदाने आणलेलं असतं आणि आता लगेच ते शशिकलाच्या हातात टेकवते आणि म्हणू लागते, हे घे, ही पण उष्टी हळदच आहे बरं का. त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र टेन्शन येतं. तेव्हा रुजिदा हळूच मंजूजवळ येते आणि लागते, मंजू काळजी करू नको, ही उष्टी हळद मिहीरची नाही तर रायाची, वरती बघ. आता लगेच मंजिरी वरती बघते तर छतावरती आता एका
खिडकीतनं राया डोकावून मिसफायरकडे बघत असतं. आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. रायाने आपल्या गालाला हळद लावलेली असते. तेव्हा राया मिसफायरला खुणावतो, मिसफायर ही हळद माझी आहे बरं का. मंजिरी आता गालातल्या गालात हसतच आता शशिकलाकडे बघू लागते. शशिकलाने आता मंजिरीला ही हळद लावलेली असते. आता मात्र मंजिरीकडे बघताच मिहीरला पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं होतं. आता मिहीर आपले डोळे बंद करतो, डोक्याला हात लावतो. त्याच वेळेस आता मंजिरी आणि मिहीरच्या हळदीचे क्षण त्याला आठवू लागतात. हळद लागल्यानंतर त्याला अण्णाचा फोन आलेला असतो. मिहीर फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो. हे बघा अण्णा, माझं लग्न आहे, मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. पण अण्णा मात्र मिहीरला धमकी देत असतात. तुला काही करून भेटायला यावंच लागेल असं म्हणत असतात. तेवढ्यात जीजी येते आणि मिहीरला म्हणू लागते, मिहीर काय झालंय? त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही. असे आता सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. तेवढ्यात लगेच आता मिहीर आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि बाजूला जातो. आता लगेच जीजी येते आणि लागते, काय झालं मिहीर, तुला काय आठवलं का? तू असाच हळद लावल्यानंतर उठून बाजूला गेला होता. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो आठवलं, मला तो फोन अण्णाचा आला होता. हा अण्णा कोण आहे? नाना जीजी, तुम्हाला आठवतंय का? हा अण्णा कोण आहे? त्याचा माझ्याशी काय संबंध? आणि त्याने मला फोन करून धमक्या का दिल्या होत्या? आता मात्र मंजिरी घाबरते, कारण या मिहीरला सगळं काही आठवतंय. आता मंजिरीचा चेहरा अगदी पडलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच मिहीर म्हणू लागतो, नाना सांगा ना, हा अण्णा कोण आहे? आपण त्याला भेटू शकतो का? तो सगळं काही खरं सांगू शकतो का? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर हे शक्य नाही आहे, कारण आता त्या रात्री काय घडलं होतं हे सांगण्यासाठी अण्णा या जगात नाही. आता ते सत्य तुम्हीच सांगू शकता. फक्त तुम्हालाच आठवलं तरच ते सत्य कळेल. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, आता काय करायचं? मला तर पुढचं आठवतच नाही आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, मिहीर काळजी करू नको, तुला एवढं आठवलं ना, पुढचंही नक्कीच आठवेल. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मग जाऊबाई उशीर कशाला करायचा, आपण लगेच लग्न लावून टाकूया. म्हणजे मिहीरला आता थोडं आठवलंय, सगळं काही आठवेल. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, हो सर, तुम्हाला नक्की आठवेल. हे लग्न पार पडलं ना की बघा तुमच्यासमोर सगळं सत्य येणार. आता मात्र मिहीरही लग्नाला तयार झालेला असतो, पण मंजिरीचं टेन्शन वाढलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ते ठरल्याप्रमाणे लग्न लागल्यानंतर राया डिपिकल डंकीने आता मिहीरला उचललेलं असतं, अण्णाच्या अड्ड्यावरती आणलेलं असतं. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणून एका माणसाला अगदी रायाने अण्णाच्या वेशात तिथे उभे केलेलं असतं. तेव्हा लगेच आता अण्णा मिहीरच्या डोक्याला बंदूक लावतो आणि लागतो, ही माझी शिकार आहे, याला मीच मारणार असे म्हणत आता अण्णा लगेच मिहीरच्या डोक्याला बंदूक लावताच मिहीरला ते सगळे काही क्षण आठवू लागतात. तो आपल्या डोक्याला हात लावतो, जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर रायम लागतो, मिहीर आठव, ही जागा, अण्णा आणि राणी, ही राणी कोण आहे, सगळं काही आठव. आता राणी म्हणताच मिहीरला सगळं काही आठवायला सुरुवात होते. तर आता तेवढ्यात एक मुलगी तोंडावरती असा स्टोल बांधलेला असतो, तिचा चेहरा पूर्ण झाकलेला असतो, फक्त तिचे डोळे दिसत असतात. ती आता हे सगळं दृश्य डोकावून बघत असते. तिने आता बाजूला जाऊन राणीला कॉल केले असतो, राणी या मिहीरला झोपेचं इंजेक्शन देऊन तुला हवं त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येते. तुला तेव्हा जे करायचं होतं, तुला जे हवं होतं ते आज करण्याची संधी तुला पुन्हा मिळाली. आता मात्र इकडनं फोनवर राणी म्हणून जी बोलणारी व्यक्ती असते ती आत्ता सध्या तरी आपल्याला मंजिरी असंच दाखवलंय. पण मंजिरीने हे का केलं असावं? मंजिरी म्हणजेच राणी असेल का? हे काय असेल हे सत्य आपल्याला लवकरच समोर येईल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.